व्यक्त व्हायला मदत होते. आणि मग ती संसूचन ही त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून आज असं बघतो की प्रत्येक राजकीय पक्षांमध्ये किंवा राजकीय संघटनांमध्ये एक संसूचन स्ट्रॉंग संसूचन यंत्रणा अशी आपल्याला दिसते. आपण असंही बघितलं की मानवाची राजकीय ही स्थिती अटळ आहे. म्हणजे माणसाची इच्छा असू नसू तो बिगर राजकीय राहू शकत नाही. तो अपॉलिटिकल राहू शकत नाही. तो कळत नकळत राजकारणामध्ये ओढला जातो किंवा राजकारणाचा त्याच्यावरती कुठेतरी प्रभाव पडत असतो. आणि म्हणून अरिस्टॉटल म्हणतो की मनुष्य हा एक राजकीय प्राणी आहे. बरोबर आहे. मनुष्य हा मुळात सोशल प्राणी आहे, सामाजिक प्राणी आहे. लक्षात आलं. आणि जो सामाजिक असतो तो हळू राजकारण आणि समाजकारण हे एकमेकांपासून वेगळं करता येत नाही. ते एकमेकांच्या हातात हात घालून प्रवास करणाऱ्या दोन वेगळ्या अभ्यास शाखा आहेत असं म्हणायला लागतं. आणि म्हणून राजकीय परिस्थिती अटळ आहे. आणि राजकीय परिस्थिती पूर्णपणे रद्द करून आपण जगू शकत नाही. सतत आपल्याला राजकारणाला बरोबरच घेऊन जगायला लागतं आणि राजकारणाला तोंड द्यायला लागतं. मग आता राजकारण म्हणजे काय हे आता आपण समजून घेऊ. कशाला राजकारण म्हणायचं? तर ज्या गोष्टी आपण प्राप्त करण्यासाठी काही ऍक्टिव्हिटी करतो आणि त्या गोष्टी मिळवण्यासाठी येणं प्रकार येण्या काहीतरी करून आपण काय करतो की वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करतो, काही राजकीय डावपेच करतो. या सगळ्याला राजकारण असं म्हणता येईल. तर राजकारणाकडे बघण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. प्रत्येक शास्त्रज्ञ याच्याकडे वेगवेगळं बघतो. वेबरच्या मते तर राजकारण हा एक व्यवसाय आहे. लक्षात येते. तो व्यवसाय आहे. म्हणजे राजकारणामध्ये पडल्यामुळं काही फायदे होतात, काही पैसा मिळतो आणि काही तुमचे पैसा गुंतवण्यासाठीचं साधन म्हणूनही राजकारणाकडे बघतात. राजकारणातून 4 बेनिफिट्स मिळतात. अ, काही अ, पदं मिळतात, काही इतर फायदे होतात. त्याच्यामुळं वेबरच्या मते काय की राजकारण हा एक व्यवसाय आहे. आणि हा व्यवसाय सगळ्यांनाच जमेल असं नाहीये. काही लोक तुम्ही बघा की राजकारणापासून खूप लांब असतात. ते काय म्हणतात, राजकारण हे आमचं काम नाहीये, ते आमचं काम नाही. आणि ते थोडेसे अलिप्त असतात. म्हणजे तुम्हाला समाजामध्ये असं दिसेल की जर समाजाचं तुम्ही लेयर्स केले, स्तर केले तर असं दिसेल समाजातला एक भाग जो असा असतो तो बिगर राजकीय स्तर असा असतो त्याला. म्हणजे त्यांना राजकारणाशी काही घेणं देणं नसतं. त्यांना एक असं त्यांचं मत असतं की राजकारणामध्ये काही घडलं तरी त्याचा आपल्यावर काय परिणाम होणार आहे, आपल्याला काही फायदा होणार आहे का. त्यामुळे ती लोक थोडीशी राजकारणापासून अलिप्त असतात. त्याला आपण बिगर राजकीय स्तर असं म्हणू शकतो. लक्षात येत आहे. म्हणजे याच्यामध्ये रॉबर्ट डालची थेअरी वगैरे घेता येईल. रॉबर्ट डालची पॉवर विषयीची थेअरी ते तुम्ही लक्षात घेऊ शकता. दुसरी गोष्ट, समाजातले बरेचसे लोक, काही लोक बिगर राजकीय असतात पण बरेचसे लोक हे राजकीय असतात. त्याला आपण राजकीय स्तर असं म्हणू शकतो. म्हणजे पॉलिटिकल स्ट्रॅटम असं म्हणता येईल. लक्षात येते. यामध्ये लोकांना राजकारणात काय चाललंय काय नाही याच्याबद्दल एक उत्सुकता असते. ओके. आणि उत्सुकता असते आणि मग असं आहे की ही लोक त्याचा अभ्यास करत असतात कळत न कळत. पण एक वैशिष्ट्य आहे की ही लोक सगळीच राजकारणामध्ये काही खुर्ची मिळवायला प्रयत्न करतात असं दिसत नाही. पण त्यांना राजकारणामध्ये इंटरेस्ट असतो, राजकीय घडामोडींमध्ये इंटरेस्ट असतो, पण ते प्रत्यक्ष स्वतःच्या आयुष्यासाठी राजकीय ऍक्टिव्हिटी राबवत नाहीत. आणि राजकीय आता बघा तुम्ही इलेक्शन जवळ आल्यात, पुण्यामध्ये आल्यात, कसबा पेठेचे इलेक्शन वगैरे जवळ आल्यात. तर राजकीय स्तर म्हणजे फक्त काय, याच्यात लक्ष ठेवणे, कोणता उमेदवार काय काम करू शकतो अशी माहिती मिळवणे, अशा प्रकारची कामं सगळी राजकीय स्तराकडून होतात. आणि एक लक्षात घ्या की ही राजकीय स्तरामध्ये असणारी लोक सगळीच राजकारणामध्ये प्रत्यक्ष भाग घेतात असंही नाही.
ती फक्त माहिती काढतात आणि त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह राहतात, सक्रिय राहतात. आणि म्हणून राजकीय स्तर हा मोठा असतो नेहमी. बिगर राजकीय स्तरापेक्षा राजकीय स्तर हा मोठा असतो. याच्यामधले काही लोक हे सत्ता शोधक असतात, म्हणजे पॉवर सीकर्स असं त्याला म्हणायचं असतं. फार थोड्या लोकांना सत्ता मिळवण्यासाठी इंटरेस्ट असतो, त्याला पॉवर सीकर किंवा सत्ता शोधक असं म्हणतात. आणि हे सत्ता शोधक असतात, ते काहीतरी करून या त्या मार्गे खटपटी करून सत्ता पद प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतात. मग यातल्या काही लोकांना यश येतं, बाकीच्या लोकांना यश येत नाही. म्हणजे प्रत्यक्ष पदापर्यंत पोहोचणे, सत्तेच्या पर्यंत पोहोचणे, हे सगळं या लोकांना, यातल्या काही लोकांना जमतं, काही लोक याच्यामध्ये अयशस्वी होतात. आणि म्हणून जे लोक सत्तेपर्यंत पोहोचतात, पदापर्यंत पोहोचतात, त्याला काय म्हणतात, पॉवरफुल पर्सन, म्हणजे सत्ताधारी पर्सन. आता एक लक्षात घ्या याच्यामध्ये, जर रॉबर्ट डालचं आपण हे मॉडेल पुढे आणलं सत्तेविषयीचं, तर असं लक्षात घ्या की याच्यामध्ये प्रत्यक्ष सत्ताधारी लोक हे खूप कमी असतात. बाकीचे सगळे लोक सत्ता प्राप्त करण्याचे फक्त प्रयत्न करीत असतात. आणि बिगर पॉलिटिकल लोक, बिगर राजकीय स्टार्टअप, हा तो अतिशय कमी लोकांचा आहे असं मला म्हणायला लागतं. आता हे झालं राजकारण म्हणजे काय, सत्ताधीश म्हणजे काय, वगैरे वगैरे. प्रत्येकाला राजकारण वेगवेगळं वाटत असतं. आता राजकारण हे समजून घेणं खूप अवघड आहे, हे आधी लक्षात घ्या. म्हणजे राजकारण ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. ओके. आणि ते समजून घेणं खूप अवघड आहे. प्रत्येकाला ते वेगवेगळं वाटतं. म्हणजे याच्या संदर्भात मी तुम्हाला 7 आंधळ्यांची गोष्ट सांगू शकते. हत्ती आणि 7 आंधळे. म्हणजे 7 आंधळ्यांना हत्तीचं वर्णन करायला लावलं. त्यांना हत्ती ऍक्च्युली दिसत नसतो. मग प्रत्येक आंधळ आहे ना, त्याच्या हाताला जो हत्तीचा भाग लागतो, तर त्या भागालाच हत्ती म्हणून वर्णन करतो. म्हणजे कोणाच्या हाताला समजा कान लागला तर तो म्हणणार हत्ती सुपासारखा आहे. कोणाच्या हाताला शेपूट लागली तर तो म्हणणार हत्ती झाडूसारखा आहे. कुणाच्या हाताला खांब लागला हत्तीचा, तर तो काय म्हणणार, तो खांबासारखा आहे. ओके. म्हणजे असं प्रत्येक जणाला वेगवेगळा पार्ट हाताला लागला तर तो तो हत्ती त्याला जसा भावलाय तसा म्हणण्याचा प्रयत्न करतो. तसंच राजकारण हे सुद्धा प्रत्येकाला कसं वाटलं, कसं भावलं, याच्यापेक्षा कसं त्याच्या मनामध्ये आलं राजकारणाविषयी, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि म्हणूनच राजकारणाचं परसेप्शन प्रत्येकाचं वेगळं असतं. प्रत्येकाला वाटणारं भावना वेगळी असते, लक्षात घ्या. आणि म्हणून राजकारण वेगवेगळे प्रत्येकाला वाटत असतं. आता जे जे ना काही उत्सुकता आहे राजकारणात, किंवा त्यांना वाटतं की फक्त एवढंसं शिरा वगैरे एवढं एवढंसं हे केलं की झालं. प्रत्येकाला वेगळं वेगळं वाटतं. आणि मग एक सांगते की प्रत्यक्ष जसं तो 7 आंधळ्यांना जो एक एक पार्ट वेगळा वेगळा वाटला हत्तीचा, पण प्रत्यक्ष हत्ती वेगळा आहे, तसा राजकारण हे प्रत्यक्ष वेगळं आहे. ती गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. आणि तो संपूर्ण प्रक्रिया प्रत्येकाला समजेलच असं नाहीये. ओके. प्रत्येकाला समजेल असं नाहीये, आणि संपूर्ण 100% समजेल असंही नाहीये. हे एक लक्षात घ्या. बऱ्याचदा काय गैरसमज होतात की आपण जे वर्तमानपत्रात वाचतो ना, ते म्हणजेच राजकारण. तर वर्तमानपत्रामध्ये राजकारण जे वाचतो की नाही, ते सगळं राजकीय घडामोडी असतात. लक्षात येतंय की आज बाबा असं म्हणलं की मोदींनी असं म्हणलं की गायींना मिठी मारा, हे त्यांचा निर्णय, तो नंतर रद्द झाला. पण अशा काही ज्या बातम्या येतात ना पेपरमध्ये, पाकिस्तानचं दिवाळी वाजलं, असं तुम्ही रोज वाचत असाल काही ना काही, तर ते म्हणजेच राजकारण असं काहींना वाटतं. आणि म्हणून असं त्यांना वाटतं की, किंवा टीव्ही मध्ये जे बघतो आपण, कसम संविधान की, असे जे कार्यक्रम बघतो की नाही आपण,
तर सुधीर चौधरीचे काही प्रोग्राम किंवा असे अनेक प्रोग्राम, चर्चा बघतो आपण, एबीपी माझावर चर्चा बघतो, तर त्या चर्चा असतात. तर काही लोकांना काय वाटतं की हे म्हणजेच राजकारण. तसं नाहीये. तर ते ते डिस्कशन्स असतात, चर्चा असतात. म्हणजे तो एक पैलू पैलू म्हणता येईल आपल्याला. म्हणजे राजकारणाचं एनालिसिस करणं, विश्लेषण करणं ही एक भिन्न प्रक्रिया आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून राजकीय तज्ज्ञ असतात, विश्लेषक असतात आणि त्यांचं विश्लेषण हे खूप रिलायबल असतं असं म्हणलं जातं. आणि म्हणून आपल्याला पहिलं हे समजून घेतलं पाहिजे की राजकारण म्हणजे वर्तमानपत्रात किंवा टीव्हीमध्ये दिसणाऱ्या बातम्या, घडामोडी नव्हे, तर राजकारण हे म्हणजे पूर्णपणे गुंतागुंतीची आणि अशी अवघड प्रक्रिया आहे. मग आता राजकारणामध्ये सत्तेचं काय महत्व आहे ते बघू आपण. हा राजकारणातला कळीचा मुद्दा आहे, सत्ता. कारण एंटायर पॉलिटिक्स इज मुव्हिंग अराउंड पॉवर. राजकारणातली सत्ता ही संकल्पना अतिशय महत्वाची आहे. ती मध्यवर्ती संकल्पना आहे आणि राजकारण हे सत्ता आणि सत्तेचं वाटप याच्या भोवती फिरते. तुमच्या लक्षात येत आहे की सत्ता ही याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे आणि सत्तेचं वाटप म्हणजे डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर याच्या भोवती राजकारण सगळं फिरत असतं. म्हणजे हे जर सत्ता आणि सत्तेचं वाटप आणि सत्तेसाठी रस्सीखेच हे जर एखाद्याला समजत असेल तर तो चांगला राजकीय विश्लेषक होऊ शकतो. आता लेटेस्ट आपण एक टीव्ही मध्ये बघितलं की अशी एक लेटेस्ट डेव्हलपमेंट आहे की निवडणूक म्हणजे ते सुप्रीम कोर्टनी म्हणजे आत्ताचा लेटेस्ट असा निर्णय की शिंदेना ते मान्य केलं धनुष्य आणि ते बहुसंख्याक त्यांच्याकडे आहे वगैरे वगैरे. मग ते आता 7 व्यक्तींच्या बेंच पुढे प्रकरण जाण्याची शक्यता किंवा थोडंसं ठाकरेवरती अन्याय झाल्यासारखं वाटतं. म्हणजे राजकारण हे शेवटी सत्ता आणि सत्तेचं वाटप याच्या म्हणजे शिवसेनेचा उत्तराधिकारी कोण याच्यावरती आत्ताचं सगळं राजकारण फिरतंय. पण एक लक्षात घ्या, अशा कितीतरी गोष्टी घडत असतात की त्याच्यामध्ये सत्ता आणि सत्तेचं वाटप या केंद्रस्थानी असतात या दोन कल्पना आणि त्याच्या भोवती राजकारण फिरत असतं. सत्तेमध्ये असे संबंध असतात की ज्यात व्यक्ती आपली इच्छा दुसऱ्यावर लादत असते. आता हे पण महत्वाचं आहे. सत्ता म्हणजे काय की एखाद्याने एखादी गोष्ट डिक्टेट करणे आणि दुसऱ्या व्यक्तीने ती गोष्ट तशीच्या तशी स्वीकारणे. लक्षात येते. लादत असते म्हणजे लादणे, इम्पोजिशन याला काय अर्थ, याचा अर्थ असा होतो की जर तुम्ही माझं म्हणणं ऐकलं नाही तर मी तुमचं काय करू शकतो, तुमचं किती नुकसान करू शकतो, असा त्याच्यामध्ये गर्भित अर्थ असतो, इम्प्लाइड असतो अर्थ तो. आणि त्या भीतीनेच ती व्यक्ती त्याचं ऐकत असते. म्हणजे सत्ता याच्यामध्ये दोन व्यक्तींचे संबंध हे एकाने डिक्टेट करायचं, दुसऱ्याने ऐकायचं अशा टाईपचं असतं. जो ऐकणार असतो त्याला कुठलंही चॅलेंज देऊ शकत नाही, त्याला ते मुकाट्याने ऐकायला लागतं. ओके. तर अशा प्रकारे हे राजकारण हे सत्तेभोवती फिरत असतं आणि सत्तेच्या वाटपाभोवती फिरतं. आता हे झालं राजकारण म्हणजे काय, सत्ताकारण म्हणजे काय याच्याविषयी आपण बोललो. मग आता एक लक्षात घ्या, राज्य म्हणजे काय. मुख्य राज्यशास्त्रामध्ये राज्य म्हणजे काय हे आधी आपण समजून घेतलं पाहिजे. तर राज्य ही एक एंटिटी आहे. राज्य हे असं खरं म्हणजे सांगू का, जॉग्राफिकल भौगोलिक सीमांनी दाखवलं जातं ते राज्य म्हणजेच राज्य असंही नाहीये. तर त्याचं उत्तर खरं अवघड आहे. राज्य म्हणजे काय, त्याचे विविध प्रकार आहेत आणि प्रत्येकाच्या संकल्पना परत राज्याविषयीच्या वेगळ्या आहेत. त्यामुळे राज्य म्हणजे काय याचं उत्तर मिळणं खरंच अवघड आहे.
लक्षात येत आहे? आता एक सांगा की राज्य हे अं, मला काय म्हणायचं की कल्पना शक्तीवर आधारलेलं आहे का? नाही. तर राज्य म्हणजे ज्याच्यामध्ये सर्वसाधारण लोकांची इच्छा प्रतिबिंबित होते असं ते म्हणजे राज्य. म्हणजे भारताने ब्रिटिशांशी लढा देऊन स्वतःचं राज्य स्थापन केलं असं म्हणावं लागतं. म्हणजे इथे राज्यामध्ये काय काय आलं की राज्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा भौगोलिक प्रदेश आला. कारण राज्य कशाला म्हणणार, त्याला भौगोलिक सीमा दाखवता आल्या पाहिजेत. लोक आले, कारण लोकांशिवाय राज्य कसं तयार होईल? लोकच नसतील राज्यात, त्या राज्याला काय अर्थ आहे का? नाही. लोक आले, शासन आलं, म्हणजे लोकांच्या वरती कारभार करायला शासन पाहिजे. आणि चौथा महत्वाचा घटक म्हणजे सार्वभौमत्व ही संकल्पना. ओके. म्हणजे त्या राज्याला जर सार्वभौमत्वच नसेल तर अर्थ नाही ना काही त्या राज्याला. म्हणजे त्या राज्याकडे लोक आहेत, भौगोलिक सीमा आहेत, शासन आहे, पण त्यांचं सार्वभौमत्व नाहीये. त्यांच्याकडं दुसरं कुणीतरी ते सार्वभौमत्व वापरतोय आणि मग याला काही अर्थ राहत नाही. आणि म्हणून राज्यामध्ये हे घटक 4 असलेच पाहिजे. हे 4 घटक असल्याशिवाय आपण राज्याची संकल्पना करू शकत नाही. ग्रीक नगर राज्यातील राज्याची संकल्पना वेगळी याच्यापेक्षा. आता ग्रीक नगर म्हणजे याच्या आपलं आपण जे राज्याचं बघितलं त्याच्यामध्ये सार्वभौमत्व बघितलं, शासन बघितलं, लोकसंख्या बघितली. तर ग्रीक नगर राज्यातील राज्यांची संकल्पना वेगळी होती. कारण कसं झालं की प्रत्येकाला राज्यात किती लोक असावी त्याच्याविषयी वेगवेगळी मत आहेत. आदर्श राज्य कसं असावं याच्याविषयी वेगवेगळी मत आहेत. प्लेटोचं म्हणणं एवढी एवढी माणसं पाहिजेत, अरिस्टॉटलचं म्हणणं एवढी पाहिजेत. तर म्हणजे असं त्या काळात ज्यांनी राज्यांविषयी मनन चिंतन केलं त्या सगळ्यांनी वेगवेगळी मतं मांडलेली आहेत. ग्रीक नगर राज्यातली राज्यांची संकल्पना वेगळी कशासाठी? तर एक लक्षात घ्या, ग्रीक नगर राज्यांमध्ये पोलीस राज्याची कन्सेप्ट होती. म्हणजे पोलीस राज्य म्हणजे काय? तर राज्याचं काम आहे मर्यादित. म्हणजे राज्याचं काम आहे फक्त शांतता व सुव्यवस्था राखणे, एवढंच मर्यादित काम होतं राज्याचं. आणि राज्याचं काम लोककल्याणकारी योजना आखणे वगैरे असं काही नव्हतं. आणि त्याच्यामुळे ग्रीक नगर राज्यातली पोलीस राज्याची संकल्पना आजही काही प्रमाणात मान्य केली जाते. आजही काही प्रमाणामध्ये असं म्हणलं जातं की दुसऱ्याच्या घरात फार आपण डोकावू नये, दुसऱ्याच्या राज्यामध्ये डोकावू नये, तर दुसऱ्याच्या प्रायव्हेट अफेअर्समध्ये डोकावू नये. आणि म्हणजेच पोलीस राज्याची कन्सेप्ट इथे ॲप्लिकेबल होते की पोलीस राज्य म्हणजे फक्त शांतता सुव्यवस्था राखणे, राज्याने कोणतीही कल्याणकारी कार्यक्रम वगैरे करू नयेत असा त्याचा लिमिटेड अर्थ होतो. तर राज्यानंतर राज्याची कल्पना जी आहे ती थोडीशी बदललेली आपल्याला दिसते. म्हणजे काय की ग्रीक नगर राज्यानंतर हा राज्याचा प्रवास हा खूप पुढे गेलेला आहे, खूप लांबपर्यंत गेलेला आपल्याला दिसतो. आणि हळूहळू तुझं हे कर्तव्य आहे अशा अर्थाने राज्यांनी अनेक ठिकाणी हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. म्हणजे अनेक कल्याणकारी योजना राबवायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे माणसाच्या प्रायव्हेट लाईफमध्ये राज्य संस्था इंटरफिअर करायला लागलेली आहे. अनेक योजना आखते, म्हणजे अगदी पेन्शन प्लॅन, वैद्यकीय आरोग्य योजनाच्या अनेक आहेत. पूर्वी हे काम राज्याला करावं लागत नव्हतं, पण आज ते राज्य करते. आणि त्याच्यामुळे राज्य आज अतिशय सक्रिय झाले. राज्य हातपाय पसरू पाहते आणि वैयक्तिक आयुष्य आणि राज्याचा इंटरफिअरन्स याच्यामधल्या सीमारेषा कमी होत चालल्या. लक्षात येते तुमच्या? यातल्या सीमारेषा धूसर होत चाललेल्या आहेत. म्हणजे आज वैयक्तिक हे वैयक्तिक राहिलं नाही, ते सामाजिक झालंय. आणि सामाजिक हे सामाजिक न राहता ते वैयक्तिक पर्यंत पोहोचलेले आहे.
त्यामुळे राज्य ही हे जे शक्ती आहे ती हळू आपल्याला असं दिसतं की सगळीकडे तिचं एन्क्रोचमेंट चालली आहे. आणि त्याच्यातूनही काय झालेलं आहे की आता जी चॅलेंजेस बसली आहेत, ग्लोबलायझेशनची म्हणा किंवा इतर चॅलेंजेस, त्याच्यामुळे राज्याला सक्रिय होण्याशिवाय काही पर्यायच राहिलेला नाही. लक्ष देत आहे. ग्लोबलायझेशनमुळे तर जर कॉम्पिटिशन मध्ये टिकायचं असेल तर राज्याला अधिक योजना आखाव्या लागतात, अधिक काही काही फायदे कसे करता येतील ते बघायला लागतं. याच्या पुढचा भाग म्हणजे राज्य, राजकीय संस्था, सामाजिक संदर्भात फरक आहे. म्हणजे राज्य जे आहे ते राजकीय संस्था आणि सामाजिक संदर्भ या बाबतीत जरा फरक कसा आहे की राज्य ही राजकीय संस्था आहे, बरोबर आहे, पण राज्याला एक सामाजिक संदर्भ सुद्धा आहे. म्हणजे समाजाच्या कॉन्टेक्स्टमध्ये बदलत्या समाजाच्या चौकटीत राज्याला विचार करायला लागतो. आणि ती जरी राजकीय संस्था असली तरी तिला थोडंसं सामाजिक दृष्टिकोन घ्यावा लागतो असं आपल्याला म्हणावं लागतं. राजकीय आणि सामाजिक संदर्भानुसार राज्य बदलते. म्हणजे राज्य हे सामाजिक आणि राजकीय संदर्भानुसार बदलतंय आपल्याला म्हणायला लागतं. राजकीय व सामाजिक संदर्भानुसार राज्याचा अर्थ बदलतो, राज्य बदलते. म्हणजे उदाहरणार्थ उदारमतवादी लोकशाहीमध्ये राज्य प्रातिनिधिक स्वरूपाची संस्था असते. मग सोव्हिएत राज्यात राज्य हे सामाजिक गुंतलेले असते. सोव्हिएत राज्यामध्ये समाजामध्ये राज्य गुंतलेलं असतं. उत्पादनाची साधनं राज्याच्या मालकीची असतात व राज्याकडून नियंत्रित केली जातात. प्रत्येक परिस्थितीमध्ये राज्याची संरचना वेगळी असते व वेगळ्या परिस्थितीत राज्याला काम करायला लागते, हे पण लक्षात घ्या. म्हणजे राज्य ही संकल्पना सामाजिक संदर्भ बदलली की बदलत जाते. म्हणजे सोव्हिएत राज्यात काय होतं, राज्य हे समाजात म्हणजे समाज आणि राज्य एम्बेडेड असतात, एकामध्ये गुंतलेले असतात. उत्पादनाची साधनं राज्याच्या मालकीची असतात आणि ती राज्याकडून नियंत्रित केली जातात. म्हणजे सोव्हिएत राज्यामध्ये असं राज्याचा डॉमिनन्स आपल्याला आढळतो. प्रत्येक परिस्थितीत राज्याची संरचना वेगळीच असते. वेगळ्या परिस्थितीत राज्याला काम करावे लागत असते. ओके. म्हणजे परिस्थिती बदलली की राज्याला त्याच्या कामाचं स्वरूप पण बदलावं लागतं, हे थोडस लक्षात घ्या तुम्ही. त्यानंतर आपल्याला असं बघायला लागतं की राल्फ मिलीबंदचे राज्याविषयीचे विचार. राल्फ मिलीबंद हा एक विचारवंत होता आणि त्याचे राज्याविषयीचे काही कणखर ठाम मतं होती. ती मतं त्यांनी द स्टेट इन कॅपिटलिस्ट सोसायटी या पुस्तकात विचार मांडले. अनेक घटक म्हणून राज्य होते. एक शासन, दुसरा नोकरशाही, तिसरा लष्कर, चौथा लष्कर आणि पोलीस, आणि चौथा न्यायमंडळ, पाचवा स्थानिक शासन, सहावा प्रातिनिधिक विधानमंडळे. म्हणजे एका मागून एक त्यांनी सांगितले प्रातिनिधिक विधानमंडळे. तर एक लक्षात घ्या की असे अनेक घटक म्हणून राज्य होते असं तो म्हणतो. म्हणजे याच्यातलं शासन, नोकरशाही, लष्कर, पोलीस, न्यायमंडळ, स्थानिक शासन, सहावा प्रातिनिधिक विधानमंडळे, या कुठल्याही एका घटकाला सोडून आपण राज्याचा विचार करू शकत नाही असं थोडस आहे याच्यामध्ये. आता एक लक्षात घ्या की ह्या मिलिबांनी सुद्धा पूर्णपणे पिक्चर क्लिअर केलेले नाहीये. त्यांनी फक्त त्याचे विचार मांडलेत, एवढाच त्याचा अर्थ होतो. आता आपण पुढचा भाग बघूयात की राज्याचे विविध प्रकार कुठले. आधुनिक राज्ये राष्ट्र राज्याच्या जवळ जातात. ऐतिहासिक उत्क्रांतीच्या काळात राज्याचे काही प्रकार आपल्याला पाहण्यास मिळतात. म्हणजे एक बघा की आपण जे मॉडर्न नेशन स्टेट्स म्हणतो ती राष्ट्र राज्य कल्पनेच्या जवळ जातात.
आता तुम्हाला थोडक्यात मला राष्ट्रराज्य कल्पना म्हणजे काय हे पण सांगायला लागेल, की ज्या वेळेला एखादं राष्ट्र राज्यात रूपांतर होतं, त्याला स्वतःचं सार्वभौम राज्य मिळतं, तेव्हा त्याला राष्ट्रराज्य असं म्हणतात. म्हणजे याचं उदाहरण म्हणजे जे जी राष्ट्र नव्याने स्वतंत्र होत आहेत आणि त्यांना त्यांचं सार्वभौमत्व मिळते, त्या सगळ्यांचं रूपांतर राष्ट्रराज्यात झालं असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे युक्रेन सारखा देश म्हणा, कझाकिस्तान, उझबेकिस्तान यांनी स्वतःची राष्ट्र USSR पासून वेगळी काढून स्वतंत्र सार्वभौम अशी राष्ट्र राष्ट्रराज्य निर्माण केलेली आपल्याला आढळतात. आणि राष्ट्रराज्य ही जी कल्पना आहे ती मुळात एक दोन महायुद्धांच्या काळामध्ये आलेली अशी कल्पना आहे. तर राष्ट्रराज्य ही कल्पना ही जी आहे तशी ती दोन महायुद्धांच्या काळात आलेली आहे, त्यामुळे ती तशी थोडी नवीन आहे असं म्हणायला लागतं. म्हणजे ग्रीक ग्रीक पोलिस स्टेट पेक्षा ही खूपच नवीन कल्पना आहे. ऐतिहासिक उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये राज्याचे काही प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे काय? ऐतिहासिक उत्क्रांती म्हणजे काय? तर आता आपल्याला एक माहिती आहे की ऐतिहासिक उत्क्रांती म्हणजे अगदी आपण पूर्वी ऐतिहासिकच्या त्या मुळात इथपर्यंत गेलो की इव्होल्युशनरी म्हणजे उत्क्रांती तत्वाने राज्याची निर्मिती झालेली आहे. म्हणजे इव्होल्युशनरी प्रोसेसने म्हणजे सुरुवातीला काहीच सब भूमी गोपाल की तसं सगळंच सगळ्यांचं होतं असं होतं. प्रिमिटिव्ह कम्युनिझम म्हणता येईल त्याला किंवा काय. नंतर हळूहळू टोळ्या निर्माण झाल्या, मालकी संकल्पना निर्माण झाली, त्याच्यातून मग स्वतःपुरतं राज्य निर्माण करणं, स्वतःपुरती शेती निर्माण करणं, असं आपल्याला काय 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 त्याच्यामध्ये इव्होल्युशन झालेली दिसते. आणि त्याच्यातच या इव्होल्युशनमध्येच उत्क्रांतीमध्येच आपल्याला राज्याचे काही प्रकार बघायला मिळतात. मग ते कुठले कुठले प्रकार असतील ते म्हणजे ट्रायबल स्टेट, ग्रीक सिटी स्टेट, रोमन वर्ल्ड एम्पायर, फ्युडल स्टेट, मॉडर्न नेशन स्टेट, अशी खूप प्रकारची राज्य आपल्याला प्रकार बघायला मिळतात. म्हणजे ट्रायबल स्टेट, ओरिएंटल, ग्रीक, रोमन वर्ल्ड एम्पायर, फ्युडल, मॉडर्न नेशन स्टेट, अशी अशी आधुनिक राष्ट्र राज्य जी आहेत ना ती 1648 मध्ये वेस्ट पेलियाचा तह झाल्यावर अस्तित्वात आली. म्हणजे ज्याला आपण आधुनिक म्हणतो ना ती सुद्धा ऐतिहासिक झाली. आता 1648 मध्ये ही कल्पना उदयाला आली की राष्ट्रराज्य वगैरे म्हणजे काय. आणि त्याच्यानंतर मग ती नंतर उचलून धरली गेली. मग आता ही जी आधुनिक राज्यांची संकल्पनेवरती आपल्याला असं आढळतं की उदारमतवादी आणि मार्क्सवादी दृष्टिकोनाचा प्रभाव पडलेला दिसतो. आता उदारमतवादी आणि मार्क्सवादी साधारणपणे डॉमिनंट दृष्टिकोन सध्या दोन आहेत. उदारमतवादी दृष्टिकोनाचा प्रभाव पडलेली जी राज्यात त्यांनी सर्वसाधारणपणे लोकशाही स्वरूपाच्या राज्यव्यवस्था स्वीकारल्या, तिथे राज्यघटना आहेत, लोकांना हक्क दिलेत, मूलभूत हक्क दिलेत आणि खूप छान लोकशाही वातावरणात निवडणुका होतात. आपण हे सगळं बघतो. आणि मार्क्सवादी दृष्टिकोनाचा ज्यांच्यावरती प्रभाव पडलेला आहे तर तिथं आपल्याला साम्यवाद स्वीकारलेला दिसतो. त्या साम्यवादी राष्ट्रांची एक फळी दिसते आपल्याला. आणि त्या साम्यवादी राष्ट्रांचं सुद्धा आता काय झाले, साम्यवादाची पडझड झालेली आहे. लक्षात आलंय? त्यामुळे मार्क्सवादाचा प्रभाव तसा ओसरत चाललेला आहे असं म्हणता येईल आपल्याला. आणि एक लक्षात घ्या की आधुनिक राज्यांच्या संकल्पनेवरती उदारमतवादी मार्क्सवादी दृष्टिकोनाचा प्रभाव पडलेला दिसतोय. सत्य असलं तरी आता आधुनिक काळामध्ये या सगळ्यापेक्षाही आधुनिक राज्ये उदारीकरणाला तोंड देत आहेत. म्हणजे ग्लोबलायझेशनची चॅलेंजेस स्वीकारतायत. आणि ग्लोबलायझेशनच्या चॅलेंजेसमध्ये असं आढळतं की आदर्श अवस्था जी आहे ना की उदारमतवादी लोकशाही मार्क्सवादी
तसं नाही तर प्रत्येकच राज्य हे कॉम्प्रोमाइज करायला बघतंय, ऍडजस्टमेंट करायला बघतंय. कारण ग्लोबलायझेशनच्या रेट्यामध्ये, जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये त्या राज्याला कुठंतरी सर्व्हाइव्ह व्हायचे, टिकायचे आणि त्यासाठी येणारी चॅलेंजेस स्वीकारणे, त्याला तोंड देणं हा त्याचा हेतू आहे. म्हणजे एक असं याच्यातून दिसतं की राज्याचे आपल्याला हे वेगवेगळे पैलू दिसतात, वेगवेगळ्या अवस्था दिसतात. आणि आपण मगाशी पाहिलं तसं पॉलिटिक्स हे एक व्यवसाय पण म्हणून बघतोय. अनेक लोक राजकारणाला व्यवसाय म्हणून स्वीकारतात आणि राजकारणाच्या आधारे ते जगतात, राजकारणावर जगतात. काही जण पैसा कमवायलाही राजकारणात येतात, काही जण पैसा इन्व्हेस्ट गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा राजकारण येतात. कारण राजकारण हा आज एक बिझनेस पण होत पाहतोय. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आता याच्या पुढची एक आपल्याला अवस्था बघायची आहे. राजकीय राजकारण म्हणजे काय त्याच्यातली सत्तेचा अधिमान्य वापर ही गोष्ट आपल्याला बघायची आहे. म्हणजे लेजिटिमेट यूज ऑफ पॉवर. म्हणजे अधिमान्य वापर. अधिमान्यतेविषयी मॅक्स वेबर असं म्हणतो, 3 प्रकार पारंपरिक, समोयी व वैज्ञानिक बुद्धिप्रामाण्यवादी असे 3 प्रकार तो सांगतो. मॅक्स वेबर हा याच्यातल्या लेजिटिमेट यूज ऑफ पॉवरचा प्रणेता आहे. आणि मग अधिमान्यता कशी कशी मिळवता येते, तर पारंपरिक पद्धतीने, समोयी पद्धतीने और वैधानिक बुद्धिप्रामाण्यतेने, लीगल किंवा रॅशनल. पारंपरिक पद्धतीने म्हणजे काय की परंपरांच्या आधारे जो हेड निवडला जाईल तो, म्हणजे त्याच्यामध्ये बरेचदा नाही का राजाचा मुलगा राजा होतो तसं. समोयी म्हणजे करिश्माटिक, म्हणजे एखाद्याच्या व्यक्तिमत्वात इतका करिश्मा असतो, इतकं जादुई व्यक्तिमत्व असतं की त्याच्यामध्ये अनेक लोक वाहून घेतले जातात आणि मग त्याचा एक पर्सनॅलिटी फॅक्टर असतो, बोलण्याची स्टाईल असते, नेतृत्व गुण असतात. एन टी रामारावचं उदाहरण मी देऊ शकते, ते एम जी रामचंद्रांचं देऊ शकते, जयललिताचं देऊ शकते. कोणी काळी या नेत्यांनी त्यांची जनता त्यामुळे वेडी झाली ती अक्षरशः. समूही नेतृत्व म्हणजे समूही नेतृत्वामध्ये आपण आकर्षक दिसणाऱ्या व्यक्ती, प्रभावी बोलणाऱ्या व्यक्ती यांचाही समावेश करू शकतो. पण यांचा प्रभाव किती दिवस टिकेल हे आपण सांगू शकत नाही, हे लक्षात घ्या. आणि तिसरा प्रकार म्हणजे वैधानिक आणि बुद्धिप्रामाण्यवादी. याचा अर्थ असा आहे की लीगल आणि रॅशनल म्हणजे कायदेशीर दृष्ट्या जी काही हे पडेल ना, कायदेशीर दृष्ट्या अधिमान्यता मिळेल ती, आणि बुद्धीच्या कसावरती घासून जी अधिमान्यता मिळेल ती, असं 2 प्रकारच्या अधिमान्यता याच्यामध्ये येतात. म्हणजे काही व्यक्ती किंवा विद्यार्थी बघा की किंवा व्यक्ती सुद्धा टॉपर पोझिशन्स मिळवतात, आय एस किंवा अजून सायंटिस्ट होतात, मग त्यांचा आपोआपच प्रभाव पडतो सामान्य जनतेवरती. असं पण हे केलं पाहिजे. मग मग आता याच्यामध्ये मुख्य काय होतं की अधिमान्यता कशाला म्हणायचं, व्हॉट इज लेजिटिमसी, हा एक याच्यात मुद्दा आहे. तर राज्यशास्त्रातली ती महत्वाची कल्पना आहे अधिमान्यता म्हणजे काय. तर कशाला म्हणणार अधिमान्यता, तर एक साधं उदाहरण देते की ज्या वेळेला एखादी व्यक्ती म्हणजे अव्यक्ती, साधारणपणे ब व्यक्तीवरती काहीतरी हुकूमत गाजवत असेल किंवा तिला काही ऑर्डर सोडत असेल आणि अला या ऑर्डर देण्याचा अधिकार आहे, तिला हुकूमत गाजवण्याचा अधिकार आहे, हे ब व्यक्तीने मान्य केलेले असेल, सँक्शन याच्यामध्ये अधिमान्यतेमध्ये सँक्शन येते, मान्यता आहे, केलेलं असेल, तर आपण असं म्हणतो की अ ची जी हुकूमत आहे ती अधिमान्य आहे. कारण जर ते ऐकलं नाही तर अ ला शिक्षा करण्याचा अधिकार आहे हे बोला माहित असतं.
आणि म्हणून अधिमान्यता ही राज्यशास्त्रातली मध्यवर्ती संकल्पना आहे. ही मुळात सी राईट मिलनी काढली कल्पना. आणि याच्या संदर्भामध्ये वेबरचे विचारही आपण ऐकू शकतो. कारण वेबर काय म्हणला ते एकदा आपण पाहूयात. कारण अधिमान्यता ही कन्सेप्टच मुळात वेबरची आहे. तर याच्यामध्ये एक लक्षात घ्या की अधिमान्यता ही राज्यशास्त्रातली मध्यवर्ती कल्पना आहे. अधिमान्यता काढून घेण्याची प्रक्रिया म्हणजे जशी अधिमान्यता कन्सेंट देता येते तशी ती विड्रॉ पण करता येते. म्हणजे अनेक उदारमतवादी शासने उलटली कारण त्यांची मान्यता काढून घेण्यात आली. जर्मनीचे वायमर गणराज्य, इटली, स्पेन, ऑस्ट्रिया, हंगेरी कोणत्याही राजकीय व्यवस्थेची अधिमान्यता देणे किंवा काढून घेणे हे वैशिष्ट्य आहे. म्हणजे काही उदारमतवादी शासन केवळ अधिमान्यता काढून घेतल्याने ती कोलमडलेली आपल्याला दिसते. त्यामुळे अधिमान्यता जशी देता येते तशी ती काढूनही घेता येते. अधिमान्यता कॅन बी विड्रॉन आणि अधिमान्यता विड्रॉन काढून घेतली की ते शासन कोलमडतं. म्हणजे साधं असं आहे की ही अधिमान्यता एकदा मिळवली ना की ती टिकवण्यासाठी त्या शासनाला खूप खटपटी लटपटी करायला लागतात, सतत धोरणात बदल करायला लागतात, सतत ऍडजस्टमेंट करायला लागतात. ओके. आणि ज्या शासनाला ही ऍडजस्टमेंट करता येत नाही, ज्या राज्याला करता येत नाही, तिथं ही अधिमान्यता लोक त्यांची काढून घेतात आणि मग ते कोलमडतं. आता एक सांगते, कधी कधी ओढून ताणून पण सहमती मिळवली जाते. ओढून ताणून मॅनिप्युलेटेड कन्सेंट त्याला म्हणतात. म्हणजे काही लोकांना सहमती देण्याची इच्छा नसते, पण याचं एक उदाहरण म्हणजे कधी कधी मतदानाची सक्ती केली जाते बघा. म्हणून मतदानाचा आकडा जास्त दिसतो. सोव्हिएत रशियामध्ये वगैरे, चीन, मतदानाची सक्ती. त्यामुळे असं दिसतं 90% मतदान झालं. म्हणजे ओढून ताडून सहमती, त्यातला अमुक तमुक निवडून आणला. म्हणजे त्यांच्याकडं फक्त काय असतं की पक्षाचं चॉईस नाही, तर एकच पक्ष उभा आणि त्याच्या नावावर 2-4 माणसं उभी असतात, 2-4 उमेदवार. मग ते याला काय झालं, ओढून ताडून तुम्ही सहमती घेणं असं म्हणता येतं. आणि याच्या पुढचा प्रकार जो आहे तो म्हणजे राज्य यंत्रणेतील कर्मचारी श्रेष्ठ जन. याचा अर्थ असा होतो की कर्मचारी जे राज्य यंत्रणेमध्ये जे श्रेष्ठ जन आहेत, इलिट क्लास, तो ॲज इफ तिथं मॅनिप्युलेटिव्ह किंवा कर्मचारी वर्ग म्हणून काम करू बघतो असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे इलिटची पोझिशन किंवा श्रेष्ठीजन हे राज्य टिकवण्यामध्ये, अधिमान्यता मेंटेन करण्यात त्यांची भूमिका अतिशय महत्वाची असते. आणि म्हणून इलिट होण्यासाठी काही लोक धडपडत असतात, इलिट झाल्यानंतर पोझिशन टिकवण्यासाठी धडपडत असतात. ओके. आता याच्या पुढचा जो भाग आहे तो आपल्याला काय बघायचं की राजकीय सिद्धांत म्हणजे काय. राज्यशास्त्रातला एक तो महत्वाचं क्षेत्र आहे. राजकीय सिद्धांत आणि इतर संकल्पना यातला फरक समजून घेतला पाहिजे. राजकीय प्रक्रिया, संस्था, राजकीय वर्तन इथे आपल्याला राजकीय सिद्धांत समजतो. राजकीय प्रक्रिया, संस्था, राजकीय वर्तन ते आपल्याला राजकीय सिद्धांत समजतो. आता राजकीय सिद्धांत, इतर संकल्पना याच्यामध्ये बराचसा फरक आहे. राजकीय सिद्धांत म्हणजे कंप्लीट तुम्हाला एक विशिष्ट थिअरी देतो आणि कसं असायला पाहिजे कसं नाही ते सांगतो. विचार प्रणाली म्हणजे तुम्हाला एवढं देत नाही. राजकीय सिद्धांतामध्ये सुद्धा विकास होत गेलेला आपल्याला दिसतो. तो म्हणजे या समाजात होणारे बदल टिपले जातात.
राजकीय सिद्धांताची व्याख्या विविध प्रकारे केली जाते. सैद्धांतिक पार्श्वभूमी, सैद्धांतिक प्रमुख संकल्पनांचे महत्व. म्हणजे कसं आहे की राजकीय सिद्धांतांची व्याख्या अनेक प्रकारे केली जाते. सैद्धांतिक प्रमुख संकल्पनांचे महत्व म्हणजे काय झालं की राजकीय सिद्धांत त्याच्याकडे बघण्याची दृष्टिकोन प्रत्येकाची वेगळी आहे आणि म्हणून त्याचा प्रत्येक जण वेगवेगळा अर्थ लावतो आणि वेगवेगळी व्याख्या करतो. ओके. सैद्धांतिक प्रमुख संकल्पनांचे महत्व काय आहे? तर प्रमुख संकल्पना महत्वाच्या आहेतच, कारण या संकल्पना समजून घेतल्याशिवाय तुम्हाला राज्यशास्त्र विषय समजल्या पाहिजे. आता याच्यावर एक अशी डिबेट आहे, चर्चा आहे की राजकीय सिद्धांताचा ऱ्हास झालाय का? तर याचं उत्तर नाही असं येते. ईस्टर्नने याची चर्चा केलेली आहे. म्हणजे कसं की ऱ्हास झालाय का? नाही. का बरं? तर राजकीय सिद्धांताचा ऱ्हास झालाय का, त्याचं एक उत्तर असं आहे की आधुनिक काळामध्ये अनेक तडजोडी कराव्या लागतात. नंतर जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये अनेक निर्णय घ्यायला लागतात. त्याच्यामुळं मूळ थेरीशी आपण तेवढं प्रामाणिक राहू शकत नाही आणि म्हणून अशी चर्चा आहे की याचा ऱ्हास झाला का थेरीचा? तर नाही असं उत्तर येतं, कारण आजही थेरी जिवंत आहेत आणि आपण जिवंत आहोत त्यावर थेरी जिवंत राहणार आहे, हे पण लक्षात घ्या. आणि म्हणून सिद्धांताचा ऱ्हास झालाय असं म्हणता येणार नाही. तर सिद्धांतापासून सर्व हे राजकारण किंवा राज्य ही थोडी बाजूला आलीत, लांब गेलीत असं म्हणावं लागतं. पण म्हणून सिद्धांताचा ऱ्हास झालाय असं म्हणता येत नाही. सैद्धांतिक उंडाळपट्टी करूनही लोक देश कॉम्प्रोमाइज करतायत. दोन भिन्न आयडियोलॉजीज असणारे देश एकत्र येत आहेत, असंही होतंय. त्यामुळे या मुद्द्यावरती परत फेरविचार करावा लागतो असं बघा. राजकीय सिद्धांताची उजळणी. राजकीय सिद्धांताची उजळणी म्हणजे रिवायवलिझम, रिवाईव्ह करणं. राजकीय सिद्धांत परत परत उजळणे म्हणजे तो पक्का होतो असं थोडंसं याच्यामध्ये मत आहे. पुढे राजकीय सिद्धांताचे विविध दृष्टिकोन हा एक छोटासा मुद्दा आता आपला बघायचा राहिलाय. एक म्हणजे हिस्टॉरिकल, ऐतिहासिक, नॉर्मेटिव्ह प्रमाणवादी किंवा आदर्शवादी आणि एम्पिरिकल अनुभवजन्य. हे तीन दृष्टिकोन आहेत आणि त्याच्यामध्ये ऐतिहासिक म्हणजे इतिहासाच्या आधाराने सगळं सिद्ध करणं, नॉर्मेटिव्ह म्हणजे प्रमाणवादी किंवा आदर्शवादी पद्धतीने सिद्ध करणं, एम्पिरिकल म्हणजे प्रयोग करणे प्रयोगशाळेत जाऊन. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे राजकारण, राजकीय सिद्धांत समजून घेता येतात. आणि समकालीन दृष्टिकोन म्हणता येईल ते म्हणजे सार्वत्रिकरणाला विरोध. तिसरं उत्तर सकारात्मकता आणि चौथं प्रायोगिक आणि तुलनात्मक असे दृष्टिकोन. असं आपल्याला वेगवेगळे दृष्टिकोन याच्यामध्ये बघायला लागतात. म्हणजे राजकीय सिद्धांताचा दृष्टिकोन जो आहे तो सार्वत्रिकीकरणाला विरोध. समकालीन दृष्टिकोनाचं ते वैशिष्ट्य आहे. म्हणजे जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला हे जरा वेगळं वाटेल की सार्वत्रिकीकरणाला विरोध कसा केला. टीकात्मक दृष्टिकोन म्हणजे हा दृष्टिकोन क्रिटिसाइज करायला महत्व देतो.
उत्तर सकारात्मकता याच्यामुळे थोडस तुम्हाला शांतता येऊ शकते आणि सकारात्मकता जी आहे त्याच्यानंतरचं उत्तर सकारात्मक काय ते कळायला मदत होते. आणि आता जे आहे ते प्रायोगिक म्हणजे आणि तुलनात्मक दृष्टिकोन म्हणजे तुलनात्मकचा फायदा काय होतो की दोन देशातल्या व्यवस्थांमध्ये तुलना करून ज्याच्यामध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत त्या पिकअप करणे, ते आपल्या देशात आणण्याचा प्रयत्न करणे, असा सगळा अभ्यास तुलनात्मक दृष्टिकोनामध्ये होत असतो. आणि प्रायोगिक दृष्टिकोन हे हल्ली वापरला जातो. कारण आता डायरेक्ट मेथडपेक्षा सरळ सरळ प्रयोग करून बघून मग तसा प्रयोग करणं हे परवडतं. म्हणजे आता काय झालं की आता प्रायोगिकता तुलनात्मकता या सगळ्या गोष्टी आपण आता पाहिलेल्या आढळतो. तर आज आपण अशा प्रकारे राजकारण म्हणजे काय, राजकीय सिद्धांत म्हणजे काय, अशी याची चर्चा केलेली आहे. मुळात राजकारण आणि सिद्धांत ह्या दोन परस्पर विरोधी गोष्टी एकत्र आणणं, परस्पर विरोधी संकल्पना एकत्र आणणं हेच जरा मला अवघड वाटते. तरी राजकीय सिद्धांत दोन परस्पर विरोधी गोष्टी शब्द आपण इथे एकत्र घेऊन त्याच्याविषयी आज बरीच चर्चा केलेली आपल्याला आढळते. आणि मग याच्यामध्ये ज्या पुढच्या काही कन्सेप्ट आहेत वगैरे ती चर्चा आपण पुढच्या तासाला बघूयात असं वाटतंय.